नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी उपयुक्त भूगोल या विषयावरील संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा कुठे आहे? तर एल निनो हे कोणत्या देशामध्ये ते असतो मित्रांनो? तर तो असतो पेरू या देशाच्या किनाऱ्यावर। आणि तो कोणता समुद्र आहे? तर तो आहे प्रशांत महासागर आहे तिथे। त्यामध्ये एल निनो हा गरम पाण्याचा प्रवाह आहे, तेथे वाहत असतो कोणत्या कालावधीत? जो की ख्रिसमसचा जो कालावधी आहे डिसेंबर महिन्याचा, त्या आसपासच्या कालावधीत हा एल निनो हा प्रवाह तिथे वाहतो। पुढे, दी ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशात आहे? व्हिक्टोरिया वाळवंट तो आहे आपल्या पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया या देशामध्ये। मित्रांनो, जो की व्हिक्टोरिया वाळवंट हा ऑस्ट्रेलियामधला सर्वात मोठा वाळवंट आहे। पुढे, कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी तर ती आहे आपली दमणगंगा नदी। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आलं ते दमणगंगा नदी? तर ते आलं पालघर जिल्हा। पुढे, पृथ्वीची भ्रमण करण्याची गती वेग किती असते? पृथ्वीची भ्रमण करण्याची गती म्हणजे फिरण्याची गती, त्याची स्पीड किती असते फिरण्याची? तर ती आहे 28 किलोमीटर प्रति मिनिट। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, पृथ्वीची कोणत्या दिशेकडून फिरते ती पृथ्वी भ्रमण कशी करते? तर पश्चिमेकडून पूर्वेकडे, अर्थात घड्याळाच्या उलट दिशेने। पुढे, असोलामेंडा सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? असोलामेंडा सरोवर ती आहे चंद्रपूर जिल्हा येथे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, जगातील सर्वात लहान महासागर कोणता? मित्रांनो, जगात सर्वात लहान महासागर तर ते आहे आर्क्टिक महासागर। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, जगात किती महासागर आहेत? तर एकूण 4 महासागर आहेत। त्यापैकी आर्क्टिक महासागर सर्वात लहान महासागर, प्रशांत महासागर सर्वात मोठा महासागर। कुठे आहे आर्क्टिक महासागर? पृथ्वीच्या उत्तरेकडे ते स्थित आहे। पुढे, सिद्धिविनायक मंदिर गणपतीचे असून ते महाराष्ट्रात कुठे आहे? सिद्धिविनायक मंदिर ते आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई येथे ते मंदिर आहे, गणपतीचे मंदिर। पुढे, गोबीच्या वाळवंटात आढळणाऱ्या मऊ मातीच्या मैदानाला काय म्हणतात? गोबीचे वाळवंट मित्रांनो कुठे आहे तो गोबीचे वाळवंट? तर चीन आणि मंगोलिया या 2 देशांमधलं ते पसरलेलं आहे गोबीचे वाळवंट, मध्य एशियामध्ये। तर त्यामध्ये जी मऊ मातीचं जो मैदान आहे त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात लोएस। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांची स्थिती अनुक्रमे कशी असते? त्यांचा क्रम विचारलेला आहे मित्रांनो। जेव्हा सूर्यग्रहण होतो तर त्यांचा क्रम कसा असतो? तर मध्यभागी तर पहिले सूर्यच येईल, नंतर मध्ये चंद्र आणि शेवटी पृथ्वी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 चा जो क्रम आहे सूर्य, चंद्र, पृथ्वी तो क्रम बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, जर चंद्रग्रहण विचारलं तर त्याचा क्रम कसा येईल? तर पहिले येईल आपला सूर्य, नंतर येईल पृथ्वी, नंतर चंद्र। सूर्य, पृथ्वी, चंद्र हा जो क्रम आहे ना, हा जो क्रम आहे तो आहे चंद्रग्रहणाचा। पुढे, भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते? तर खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे भारतामधलं चिल्का लेक। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल, जे की आपलं ओडिशा राज्यामध्ये आहे। आणि जिल्हा विचारलं तर गंजम जिल्हा। पुढे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान आपल्याला तर जिल्हा माहिती आहे चंद्रपूर जिल्हा, पण प्रश्नात तालुका विचारलेला आहे। तर तालुका कोणता? तर भद्रावती। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। पुढे, हॅमिल्टन हे शहर कोणत्या देशाच्या राजधानीचे शहर आहे? हॅमिल्टन तर मित्रांनो, तर त्या देशाचं नाव आहे बर्म्युडा।
पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हा बर्मुडा तो बर्मुडा नाही, आपला बर्मुडा ट्रायंगल तो वेगळा आहे आणि हा बर्म्युडा देश वेगळा आहे, ज्याची राजधानी हॅमिल्टन आहे. यामध्ये जे पॉलिटिकली जो कंट्रोल आहे तो ब्रिटिश सरकारचा आहे, युनायटेड किंगडम. पुढे, जगातील सर्वाधिक उंच व्हेनेझुएला धबधब्याची उंची किती मीटर आहे? व्हेनेझुएला, ज्याला एंजल धबधबा असंही म्हणतो, व्हेनेझुएला नाव आहे देशाचं, तर उत्तर अमेरिकामध्ये आहे तो देश. तर त्याची उंची किती धबधब्याची? व्हेनेझुएला एंजल धबधबा 979 मीटर. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे, पाऊस, वादळ, ढग, धुके, ऑक्सिजन, कार्बन इत्यादी वातावरणाच्या कोणत्या थरात असतात? मित्रांनो, वातावरणाचे एकूण थर किती? तर एकूण 5 थर आहेत. त्यापैकी जो तपांबर आहे, ट्रोपोस्फेअर, त्यामध्ये हे सर्व ते आढळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. तपांबर, ट्रोपोस्फेअरमध्ये पाऊस, वादळ, ढग, धुके, ऑक्सिजन, कार्बन हे सर्व ते आढळतात. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, हे पहिला थर आहे वातावरणाचा, जो की जमिनीपासून 16 किलोमीटर अंतरावरती आहे. पुढे, 49वी समांतर रेषा कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? 49वी समांतर रेषा, पॅरलल बॉर्डर, ते आहे अमेरिका व कॅनडा या 2 देशांमधलं. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, पंबन द्वीप कुठे स्थित आहे? पंबन द्वीप मित्रांनो, ते आहे भारत व श्रीलंकेच्या मन्नारच्या खाडीमध्ये. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, भारतात सर्वात जास्त कायनाईटचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? हे जे खनिज आहे मित्रांनो, कायनाईट, त्याचे उत्पादन होते आपल्या झारखंड राज्यामध्ये. जे काही खनिजे आहे महत्त्वाची, ते सर्व भारतामध्ये बिहार आणि झारखंड हे 2च राज्य अशी आहेत ज्यामध्ये सर्वात जास्त ते उत्पादन होते. आणि मित्रांनो, झारखंड हा बिहारचाच भाग होता. 2000 साली त्याचं विभाजन करण्यात आलं बिहारमधून झारखंडचं. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे, चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? चंद्रप्रभा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, ते कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य? तर उत्तर प्रदेश राज्याच्या चांदोली जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. पुढे, महाराष्ट्रातील पाडेगाव येथे कोणते संशोधन केंद्र आहे? पाडेगाव कोणतं संशोधन केंद्र मित्रांनो? तर ऊस संशोधन केंद्र. कोणतं पाडेगाव आहे? सातारा जिल्ह्यामधलं पाडेगाव आहे, पुणे विभागातील सातारा जिल्हा. पुढे, माउंट एव्हरेस्ट हे नाव कोणाच्या नावावरून पडले? जो की आपला माउंट एव्हरेस्ट आहे, तर ते कोणाच्या नावावरून पडले? तर जॉर्ज एव्हरेस्ट. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. हे ब्रिटिश सर्वेयर होते मित्रांनो, जॉर्ज एव्हरेस्ट. त्यांनी भारतामधलं ते माउंट जे एव्हरेस्ट आहे त्याचं सर्वेक्षण केलं होतं, त्याचं ते मोजमाप केलं होतं त्यांनी. त्याची उंची वगैरे सगळं ते अहवाल मोजमाप त्यांनी केलेलं होतं जॉर्ज एव्हरेस्ट यांनी. आणि त्यांच्या नावावरूनच माउंट एव्हरेस्ट हे नाव त्या पर्वताला देण्यात आलं. पुढे, भारतातील एकूण कोळसा उत्पादनात झारखंड राज्याची भागीदारी किती टक्के आहे? बघा मित्रांनो, जो की भारतातील कोळसा उत्पादन आहे, कोळशाचा जो प्रोडक्शन आहे, त्यामध्ये प्रथम क्रमांक बिहार राज्याचा लागतो आणि त्यामध्ये दुसरा क्रमांक जो लागतो तो झारखंडचा. तर त्यामध्ये त्याची भागीदारी किती? तर 40%. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे, महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा कोणती? माती, महाराष्ट्रामधलं कोणती माती आढळते सर्वात जास्त? तर ती असते रेगूर मृदा. त्याला आणखी काय नाव आहे? काळी मृदा. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, जी ही रेगूर मृदा आहे ती कापसाची शेतीसाठी ते उपयुक्त असते. पुढे, दिवसासुद्धा दिसणारा ग्रह कोणता?
दिवसातून सुद्धा दिसणारा ग्रह, तर कोणता ग्रह आहे मित्रांनो पृथ्वीवरून जो दिवसामध्ये ते दिसेल ग्रह? तर तो ग्रह आहे शुक्र ग्रह. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. कारण मित्रांनो शुक्र हा सकाळचा व संध्याकाळचा तारा म्हणून ओळखला जातो. पृथ्वीची जुळी बहीणही म्हणतो त्याला आपण. मित्रांनो चंद्र हा का नाही दिसणारा दिवसासुद्धा दिसणारा? कारण चंद्र हा उपग्रह आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते? पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हाजीपूर. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. जे की आपलं बिहार राज्यामधलं तो जिल्हा आहे हाजीपूर, तेथे मुख्यालय आहे पूर्व मध्य रेल्वे. शेवटचा प्रश्न, आपली पृथ्वी आणि दुसरा ग्रह फिरत असल्याचे प्रथम कोणी सिद्ध केले? तर हे जे शास्त्रज्ञ होते ज्यांनी शोध लावला की पृथ्वी आणि दुसरा ग्रह फिरत असल्याचे, भ्रमण करत असल्याचे त्यांनी ते सिद्ध केले, ते आहे कोपर्निकस. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. आणि त्यांनीच ते मांडलं होतं की पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. मित्रांनो हे 25 प्रश्न होते भूगोल या विषयावर आधारित, जे की तुम्हाला भविष्यात परीक्षेमध्ये ते नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.